वाहून जाण्याची रचना असेल किंवा इलेक्ट्रिसिटी विषयामधल्या काही गोष्टी असतील तर तो एकाच दिवशी महिन्याभराचा पाऊस जर पडला, जसं आता मुंबईतल्या आणि परिसरातल्या काही ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या 4 महिन्याच्या व्यवस्था एका दिवसाच्या पावसाने झाल्या, याला म्हणतात असाधारण पाऊस पडणं. आता असाधारण पाऊस जो पडतो तो धरण क्षेत्रात जास्त पडतो. धरण क्षेत्र याचा अर्थ याची धरणाची साईटचा अर्थ काय असतो की जिथे पाऊस जास्त पडतो आणि पाणी जास्त साठेल अशी साईट पकडतात. आणि त्यामुळे धरणाच्या क्षेत्रामध्ये हा असाधारण पाऊस आणखीन असाधारण पडला. धरणं भरली की त्याचं पाणी सोडावंच लागतं, नाही तर धरण फुटेल. ते सोडलं की आपोआप ते नदीने जात असताना नेहमीपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना हा प्रॉब्लेम येतो. आता ह्याला उत्तर काय? तर ह्याला लॉंग टर्म उत्तर काही आहे ज्याच्यावर सरकार काम करत आहे. जसं कोल्हापूरला दरवर्षी अतिवृष्टी होते, दरवर्षी पूर येतो. मग पुराचं पाणी जे आहे, ओव्हरफ्लो ज्याला म्हणू, तो आपल्याला उचलता येईल का आणि तो दुष्काळी भागात शिफ्ट करता येईल का, अशी एक मोठी 10,000 कोटीची जागतिक बँकेने सँक्शन केलेली योजना ठिकठिकाणी मिळून चालली आहे की सगळ्याच ठिकाणी हा ओव्हरफ्लो उचलायचा. तोपर्यंत जे नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई हे एवढंच आपल्या हातात राहतं, मदत करणं. आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या नुकसान झालेल्या घरांचं, रस्त्यांचं, गटरचं, सार्वजनिक टॉयलेटचं पंचनामे सुरू होतील. 19ला ज्यावेळेला पूर आला कोल्हापूरला, त्यावेळेला खूप गोष्टी प्रो पीपल आपण कागदावर आणल्या, GRच्या फॉर्ममध्ये, कायद्याच्या फॉर्ममध्ये. त्या इतक्या चांगल्या केल्या गेल्या की 21ला सरकार नव्हतं देवेंद्रजींचं, पण राजू शेट्टींनी एका वाक्याची मागणी केली की 19चा GR लागू करा. तोच 19चा GR आत्ताही लागू करायला आहे की ज्याच्यामध्ये कपडे भिजल्याचे पैसे आहेत, भांडी वाहून गेल्याचे पैसे आहेत, मुलांची दप्तर वाहून गेल्याचे पैसे आहेत, घरांच्या दुरुस्त्या आहेत. दुरुस्तीला आता घरवाई सुरू होईल, परंतु एक 10,000 15,000 देणं सुरू होईल. आणि त्यामुळे पाऊस थोडा थांबला आहे, पाणी ओसरलं आहे. त्या काळामध्ये आता पंचनामे सुरू होतील. कोणाचंही नुकसान होणार नाही, म्हणजे नुकसान होणार नाही, झालेलं नुकसान भरून दिलं जाईल. पाटबंधारे खात्याकडून काही सूचना दिल्या गेल्या नव्हत्या असे आरोप नागरिकांचे आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हा विसर्ग जो करण्यात आला पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच येणार. बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं, अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाहीत. मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करावं, पण कोण आता अलीकडच्या काय रेडिओ ऐकतो. त्यामुळे पाटबंधारे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत. आपापले व्हॉट्सअप चेक करा. आता शेवटी पाणी किती वाजता अशा स्टेजला येणार आहे की विसर्ग करायला लागेल असं आपल्याला नाही सांगता येत ना. ती स्टेज एका वेळेला अचानक येते, पण माझं असं म्हणणं आहे की त्या अचानक आलेल्या स्टेजमध्ये सुद्धा घाईघाईने व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाटबंधारे खात्याने लोकांना हे कम्युनिकेट करणं सुरू केलं की नदीकाठच्या लोकांनी लगेच शिफ्टिंग सुरू करा. आणि त्यामुळे असा आरोप करता येणार नाही. आणि मी पुन्हा तेच सांगेन, या निमित्ताने प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये टेक्निकली समजून घ्यायची असते की धरण क्षेत्र त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो. बाहेर पाऊस नसतो आणि आपण म्हणतो धरण कसं भरलं, तर तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून तर तिथे धरण बांधलं ना. तर काय पुण्यात इथे बांधलं असं धरण, तर इथे पाऊस पडून ते धरण 100 वर्ष भरणारच नाही. पण दादा, या सगळ्याला नदीपात्रालगत जे काही बांधकामं झालेली आहेत ती सुद्धा नदीपात्रालगतची बांधकामं कारणीभूत आहेत. नदीपात्रालगत नाही तर पूर्ण शहरामध्ये नाले लोकांनी बुजवले, त्याच्यावर बिल्डिंग बांधल्या, असे खूप मोठे विषय आहेत. त्यातला लगेचचं सोल्युशन जे हातातलं आहे ते काय, तर नदीकाठच्या